मागच्या महिन्यात 28 तारखेला अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये दादा गेले. 29 तारखेला लगेचच दादांचा अंत्यविधी पार पडला. 30 तारखेला इतक्या मोठ्या वेगाने घडामोडी घडल्या की 31 जानेवारीला सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली देखील. म्हणजे अजितदादांच्या मृत्यूनंतर पुढच्या 3 दिवसात राजकारण इतक्या वेगानं फिरलं की कुणालाही ते पकडता आलं नाही किंवा समजलंच नाही की काय होतंय. या 3 दिवसाच्या महत्त्वाच्या काळामध्ये सुनेत्रा पवारांना जे महत्त्वाचे राजकीय लोक भेटले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि या डिसिजनपर्यंत त्यांना आणणारे 3 महत्त्वाचे लोक होते. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होते आणि होते नरेश अरोरा. या तिघांनी देखील सुनेत्रा पवारांना कन्व्हिन्स केलं असं सांगितलं जातंय की त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार गटाच्या किंवा सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये जाईल. त्यामुळे इतक्या वेगानं हालचाली झाल्या. पण आता रोहित पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि नरेश अरोरा या तिघांच्या विरुद्ध देखील आघाडी उघडलेली आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे यांच्यावरती शरसंधान साधायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी नरेश अरोरा यांना अडचणीत आणतील अशा काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत. मग हे का असं केलं जातंय? नरेश अरोरा नेमके कोण आहेत? त्यांचं राष्ट्रवादीमध्ये एवढं वजन का आहे? हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. प्रदेशातला एक मुलगा जो खरं तर मोठ्या प्रमाणावर ज्याचं शिक्षण झालं ते दिल्लीमध्ये झालं, म्हणजे कॉलेजपर्यंत तो दिल्लीमध्ये शिकला. त्यामुळे त्यानंतरचा जॉब करताना आणि पुढच्या जवळजवळ 20-25 वर्षाच्या त्याच्या करिअरमध्ये त्याने दिल्लीतलं राजकारण आणि तिथल्या राजकीय घडामोडी जवळून बघितल्या आणि त्याचा अभ्यासक असल्यामुळं किंवा अभ्यास करणं हा त्याचा नाद असल्यामुळं तो राजकीय अभ्यासाच्या क्षेत्राकडे वळला. 2011 मध्ये त्याने डिझाइन बॉक्स नावाची एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आखणारी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीचा तो फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर होता. या कंपनीच्या माध्यमातून त्याने कामाला सुरुवात केली. त्याला महत्त्वाचं मोठं काम मिळालं ते म्हणजे जालंधरच्या नगरपालिकेच्या वेळेचं. त्यानंतर त्याला सर्वात मोठी संधी मिळाली ती म्हणजे 2017च्या पंजाब इलेक्शनच्या वेळेला. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचं काम केलं आणि काँग्रेसनं 2017 मध्ये पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकली. त्यामुळे या नरेश अरोरा यांचं आणि त्यांच्या डिझाइन बॉक्स त्या कंपनीचं मोठं नाव झालं. एकदा पंजाब जिंकल्यानंतर त्यांना अनेक संधी निर्माण झाल्या. या संधींमध्ये मग हिमाचल प्रदेशमध्ये यांनी काँग्रेसचं काम केलं. त्यांनी पुन्हा एकदा राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचं काम केलं. अशोक गेहलोत ही निवडणूक खरं तर हारली, पण तरी देखील अशोक गेहलोत यांची जी इमेज होती ती मात्र यांनी चांगल्या पद्धतीनं चमकवली. त्यामुळे अशोक गेहलोत यांचा जो काही पराभव एक्सपेक्टेड होता तितका दारुण पराभव झाला नाही. त्यांनी निवडणूक गमावली पण त्यांची इमेज कायम राहिली. या गोष्टीनंतर त्यांना संधी मिळाली खरी ती कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत 2023. या निवडणुकीमध्ये डिझाइन बॉक्स या कंपनीनं किंवा नरेश अरोरा यांनी DK शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांसाठी इमेजिंगचं, ब्रँड बिल्डिंगचं सगळं काम चालू केलं आणि यामध्ये ते देखील त्यांना चांगलं यश मिळालं. काँग्रेसनं 2023ची विधानसभा निवडणूक जिंकली. तिथल्या जे काही सत्ताधारी भारतीय जनता पक्ष होता त्यांच्याविरुद्ध अतिशय आक्रमक असं पे सीएम कॅम्पेन त्यांनी लॉन्च केलं. एक प्रकारे मुख्यमंत्री जे होते त्यांना टार्गेट केलं गेलं, ते कमिशन घेऊन काम करतायत असा त्यांच्यावर आरोप केला गेला. या सगळ्यामुळं ही निवडणूक काँग्रेसला सोपी गेली आणि काँग्रेसनं ही निवडणूक सहजपणे जिंकली. आणि यानंतरच मग असं सांगितलं जातं की प्रफुल्ल पटेल एकदा या नरेश अरोरांना घेऊन अजितदादा पवारांच्याकडे आले. साधारण 2024च्या मेमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादीचा पराभव झालेला होता. म्हणजे त्यांना चांगलं यश अजिबात मिळालेलं नव्हतं. त्याविरुद्ध जर शरद पवारांची राष्ट्रवादी बघितली तर त्यांनी जवळजवळ 8 खासदार मिळवलेले होते. त्यामुळे त्यांना आता पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टची गरज होती आणि याच वेळेला नरेश अरोरा आले. त्यानंतर नरेश अरोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच संघटनेवर काम केलं. त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडलीदा, याशिवाय त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जो मतदारसंघ आलेला होता तिथे जाऊन काम केलं, तिथल्या स्ट्रॅटेजी आखल्या. याशिवाय अजित पवारांचं जे पिंक इमेज बनवली गेली ती पिंक इमेजच्या मागे देखील नरेश अरोरांचं डोकं होतं. त्यांना एक प्रकारे अशा पद्धतीनं प्रोजेक्ट केलं गेलं की जसं काही अजित पवार हे दादा आहेत, प्रत्येक बहिणीचे दादा आहेत, अशा पद्धतीची एक इमेज तयार केली गेली. या सगळ्यामुळे 2024च्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि डिझाइन बॉक्स या कंपनीचा आणि नरेश अरोरा या दोघांचा देखील जॉब कंटिन्यू झाला. आपण अजितदादांचे अनेक व्हिडिओज बघतो, अजितदादांच्या रील्स बघतो. अजितदादांचे हे सगळे व्हिडिओज वगैरे करायचं काम हे नरेश अरोरा आल्यानंतर सुरू झाले. त्याच्या अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीच्या गोष्टी करत नव्हता. या सगळ्या गोष्टी खरं तर BJP खूप अगोदरपासून करत होती, पण NCP त्यामध्ये उशिरा आली. पण नरेश अरोरांनी महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन दिलं. या सगळ्या कॉन्ट्रिब्युशनमुळं नरेश अरोरा हे अजित पवारांच्या जवळ आले, कुटुंबाच्या जवळ आले. असं सांगितलं जातं की पार्थ पवारांचे ते अतिशय जवळचे आहेत. त्यामुळे या सगळ्या घडामोडी
घडामोडींच्यामुळं नरेश अरोरा यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक वजन निर्माण झालं. कधीकधी असंही सांगितलं जातं की राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सगळे आमदार समोर बसलेले असतात आणि नरेश अरोरा त्यांना मार्गदर्शन करत असतात, अशाही गोष्टी व्हायच्या. अनेक वेळा राष्ट्रवादीतल्या अनेक मोठ्या नेत्यांना या गोष्टी आवडायच्या नाहीत की एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट येतो आणि जणू काही तो आमचा बॉस असल्यासारख्या आम्हाला सूचना देतो. पण तरी देखील नरेश अरोरांचं राष्ट्रवादीमध्ये वजन वाढत गेलेलं होतं आणि आत्तापर्यंत त्यांचं वजन तसंच होतं. आणि या सगळ्या घडामोडींच्या काळात एक गोष्ट होती, ती म्हणजे विलनीकरणाची. मागच्या काही महिन्यांच्यापासून विलनीकरणाची चर्चा चालू होती. असं सांगितलं जातं या सगळ्यामध्ये कुठेतरी नरेश अरोरा यांची भूमिका अशी होती की राष्ट्रवादीचं विलनीकरण होऊ नये आणि याच त्यांच्या भूमिकेमुळेच कदाचित असं म्हटलं गेलं की नरेश अरोरा जोपर्यंत त्यांच्या जॉबमध्ये आहेत किंवा जोपर्यंत पॉलिटिकल ॲडवायझरी करतायत एनसीपीची, तोपर्यंत हे विलनीकरण होणं जवळजवळ अशक्य आहे. आणि याच मुद्द्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शरद पवार असतील, रोहित पवार असतील, हे सगळे नेते नरेश अरोरांच्यावर नेहमी नाराज असायचे किंवा आत्ता देखील आहेत. यामध्ये शरद पवारांनी अगोदरच म्हणजे 2 आठवड्यापूर्वीच असं म्हटलं होतं की हे नरेश अरोरा नावाचे गृहस्थ कोण आहेत मला माहीत नाहीत. आता अर्थात शरद पवारांना भारतात महाराष्ट्रात घडणारी प्रत्येक गोष्ट माहिती असते, पण त्यांना नरेश अरोरा माहीत नाहीत असं ते म्हणाले होते. रोहित पवारांनी देखील जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांमध्ये असं म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना शेवटच्या दिवशी 27 तारखेला नरेश अरोरांना त्यांच्या पॉलिटिकल ॲडवायझरीमधून काढायचं होतं, त्यांना तिथून हाकलायचं होतं आणि त्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण काही नेते त्यांच्यावर दबाव आणत होते की नरेश अरोरांना कंटिन्यू ठेवावं. आता दबाव आणणारे नेते कोण असतील हे सांगायची गरज नाही, पण नरेश अरोरा कंटिन्यू राहू नयेत असं अजित पवारांना वाटत होतं, असं थोडक्यात रोहित पवार सुचवायचा प्रयत्न करतायत. ते याच कारणासाठी नरेश अरोरांचा जॉब जाणार म्हणून की काय, किंवा इतर आणखी काही घटना ज्या 27 जानेवारीच्या संध्याकाळी आणि रात्री उशिरापर्यंत घडल्या, या सगळ्यामुळेच काहीतरी गोष्टी घडल्या पडद्यामागे आणि अजित पवारांचा घातपात करून मृत्यू झाला किंवा खून केला गेला असं सुचवण्याचा प्रयत्न रोहित पवार सध्या करतायत. त्यामुळे नरेश अरोरा हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी येऊन थांबलेले आहेत. कारण रोहित पवारांनी यावेळेला फक्त नेत्यांना किंवा विरोधकांना टार्गेट केलेलं नाही, तर विरोधकांच्या पॉलिटिकल ॲडवायझरला देखील टार्गेट केलंय. या संपूर्ण मुद्द्यावर नरेश अरोरा यांच्या या संपूर्ण सहभागाबद्दल एक महाराष्ट्र बाहेरून आलेला, एक उत्तर प्रदेशातला, एक नॉर्थ इंडियन माणूस जो महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एवढं वजन राखून आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.